नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना आवाज येतोय, स्क्रीन दिसते. जे जे जॉईन होत आहे पटकन वाय टाईप करा आणि जॉईन व्हा पटकन सर्वांनी. सार्थक कवडे, पृथ्वीराज, कल्याणी राणे, अक्षय गाडेकर, बाकीच्यांनी पण पटपट जॉईन व्हा. आकांक्षा चव्हाण, जिशान, अमृता वडाळकर, सिद्धी, चला मित्रांनो, आजच्या लाईव्ह सेशनला आपण सुरुवात करतोय. कालच्या लेक्चर मध्ये आपण जो चॅप्टर घेतोय अल्कोहोल, फिनॉल अँड इथर्स, तर त्याचे आपण एमसीक्यू बघतोय. माझ्यामध्ये क्वेश्चन नंबर 4 पर्यंत आलो होतो आपण. व्हॉट टाइप ऑफ अल्कोहोल इज द क्रोटोनिल अल्कोहोल. क्रोटोनिल अल्कोहोल हा कोणत्या टाईपचा अल्कोहोल होता, तर माझ्या मते तो अलायलिक अल्कोहोल. त्यानंतर बघा आता नेक्स्ट जो क्वेश्चन असणार आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज प्रायमरी बेन्झाइलिक अल्कोहोल. बघा काय म्हणतात आता, विच ऑफ द फॉलोइंग इज प्रायमरी बेन्झाइलिक अल्कोहोल. आपल्याला विचारलं, दिलेले जे अल्कोहोल आहे त्यातला बेन्झाइलिक अल्कोहोल विचारला, पण बेन्झाइलिक मध्ये पण प्रायमरी विचारला. तर लक्षात घ्या मित्रांनो, बेन्झाइलिक अल्कोहोल याचा अर्थ ही बेन्झीन रिंग आणि बेन्झीन रिंगच्या शेजारच्या सिंगल बॉन्डेड कार्बनला OH अटॅच असेल. आता प्रायमरी याचा अर्थ काय, तर तुम्हाला सांगितलंय जो कार्बन एकाच कार्बनला अटॅच असतो याचा अर्थ याला 2 हायड्रोजन अटॅच पाहिजे. म्हणजे अशा टाईपचं जे स्ट्रक्चर असणार आहे ते प्रायमरी बेन्झाइलिक अल्कोहोल किंवा बेन्झाइलिक प्रायमरी अल्कोहोल. कोणतं ऑप्शन बरोबर सांगितलंय? सिद्धी, रुचा, तन्मय पठाडे, दीपक वाघ, साई भड करेक्ट आन्सर सांगितलंय. तर कोणता आहे मित्रांनो बेन्झाइलिक प्रायमरी, तर ऑप्शन बी. हे ऑप्शन मध्ये जर बघितलं तर बघा मित्रांनो, हा पण बेन्झाइलिक आहे, पण हा कार्बन 2 कार्बन अटॅच, याचा अर्थ हा सेकंडरी आहे. म्हणजे हा बेन्झाइलिक मध्ये सेकंडरी आहे. हा पण बेन्झाइलिक आहे, पण बेन्झाइलिक मध्ये हा 3 कार्बन अटॅच, याचा अर्थ हा टर्शरी. हा सेकंडरी आहे, हा टर्शरी आहे. आणि इथं विचार केला आपण इथं, तर बघा हा जो कार्बन आहे
याला OH अटॅच आहे 1 2 3 3 कार्बन अटॅच, याचा अर्थ हा टर्शियरी आणि हा प्रायमरी आहे, कारण इथं काय मित्रांनो तर CH2 आहे. क्लिअर? कळालं मग हा क्वेश्चन सर्वांना? याचं ऑप्शन आहे तर ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जातोय, जो 2023 24 25 3 वर्ष रिपीट झालाय. बघा 23 24 25 असे 3 वर्ष रिपीट झालेला हा क्वेश्चन आहे, ज्यामध्ये त्यांनी विचारलं विच ऑफ द फॉलोइंग इज विनायलिक अल्कोहोल. बघा काय म्हणतात आता खाली दिलेल्या पैकी विनायलिक अल्कोहोल कोणता? तर विनायलिक म्हणजे माहिती मित्रांनो आपल्याला, ज्यामध्ये डबल बॉन्डेड कार्बनला OH अटॅच असतो. विनायलिकची ओळख काय? तर विनायलिक मध्ये डबल बॉन्डेड कार्बनला अटॅच असतो OH. मग नाव दिले आपल्याला, नावावरून आपण स्ट्रक्चर काढून बघू. पहिलं जे नाव आहे बघा प्रोप. प्रोप याचा अर्थ किती कार्बन मित्रांनो? 3 कार्बन. 2 इन म्हणजे 2 नंबर आणि 3 नंबर मध्ये डबल बॉन्ड, मग 2 नंबर आणि 3 नंबर. 1 ऑल याचा अर्थ 1 नंबरला OH, बाकी हायड्रोजन लिहा. इथं लिहिले CH3, इथं CH, इथं CH2, सॉरी CH3 ने येणार OH म्हणजे इथं CH2 येईल. सांगा हा व्हिनिल येईल का? तर बघा डबल बॉन्डेड कार्बनच्या नेक्स्ट कार्बन अटॅच आहे, याचा अर्थ हा अलायलिक अल्कोहोल येईल किंवा अलील अल्कोहोल येईल. ए ऑप्शन येणार नाही. बी ऑप्शन मध्ये चेक करा, ब्यूट 2 इन 2 ऑल. बघा ब्यूट म्हणजे 4 कार्बन, 2 इन म्हणजे डबल बॉन्ड. बऱ्याच जणांनी आन्सर सांगितलं पण आहे. डबल बॉन्ड हा 2 इन म्हणजे 2 आणि 3 मध्ये, मग 1 2 3 आणि 2 ऑल 2 नंबरच्याच कार्बनला काय तर OH. मग बघा CH3. आता इथं जर विचार केला ह्या कार्बनला 1 2 3 4 4 बॉन्ड, याला हायड्रोजन लिहिणार नाही, इथं 1 हायड्रोजन आणि इथं 3 हायड्रोजन. आता OH कोणाला अटॅच आहे तर डबल बॉन्डेड कार्बनला, म्हणून हा जो ब्यूट 2 इन 2 ऑल हा कोणत्या टाईपचा अल्कोहोल येईल मित्रांनो? तर हा येईल व्हिनिल अल्कोहोल. एकदम सोपे क्वेश्चन आहे, फक्त आपल्याला त्यासाठी व्हिनिल, अलील, बेन्झील हे सगळं माहित असणं गरजेचं आहे. एक तरी क्वेश्चन हा रिपीट होईल, लक्षात घ्या मित्रांनो. व्हिनिल अल्कोहोल, बेन्झील अल्कोहोल किंवा अलील अल्कोहोल. क्लिअर? माझ्या मते सर्व आयडिया आली आपल्याला. व्हिनिल मध्ये, नंतर अलील मध्ये प्रायमरी कोणता, सेकंडरी कोणता, टर्शियरी कोणता, हे पण सगळे आयडिया आपल्याला आली. नेक्स्ट जो क्वेश्चन दिसतोय क्वेश्चन नंबर 7, विच ऑफ द फॉलोइंग इज अलायलिक अल्कोहोल. हा पण 2 वर्ष रिपीट झालेला क्वेश्चन आहे. 2024 आणि 2025 काय विचारलं त्यांनी आता आपल्याला? अलायलिक अल्कोहोल विचारला. सांग अलायलिक म्हणजे डबल बॉन्डेड कार्बनच्या नेक्स्ट कार्बनला OH. मग बघा पहिला जर विचार केला ब्यूट 1 इन 1 ऑल. आता नावावरून एकदम सोपं सांगतो बघा मी तुम्हाला. तर त्याच कार्बनला इन आणि त्याच कार्बनला ऑल असेल तर फिक्स मध्ये लक्षात घ्यायचं मित्रांनो, स्ट्रक्चर काढत बसायचं नाही. त्याच कार्बनला इन त्याच कार्बनला OL असेल तर हा फिक्स मध्ये असतो व्हिनिल अल्कोहोल. कोणता असतो मित्रांनो? व्हिनिल अल्कोहोल. आता इथं जर बघितलं ब्यूट 3 इन 1 ऑल. आता ब्यूट म्हणजे किती कार्बन? 4 कार्बन. आता 3 इन याचा अर्थ लक्षात घ्या, 3 इन म्हणजे आपण असं घेतलं 1 2 3 4 3 नंबर आणि 4 नंबर मध्ये डबल बॉन्ड. 1 ऑल याचा अर्थ 1 नंबरला OH. मग डबल बॉन्डेड कार्बनला आहे का? आपल्याला अलील विचारलं ना, मग आपण इथं विचार केला, याला लिहिणार 2 हायड्रोजन, याला 1 हायड्रोजन, याला 2, याला पण 2. अलील म्हणजे डबल बॉन्डेड कार्बनच्या नेक्स्ट सिंगल बॉन्डेड कार्बनला. तर इथं नेक्स्ट सिंगल बॉन्डेड कार्बनला नाहीये, याचा अर्थ हा पण अलील येणार नाही. ऑप्शन सी मध्ये बघू. सी मध्ये दिलं ब्यूट 2 इन 1 ऑल. 2 इन म्हणजे 2 नंबर आणि 3 नंबर मध्ये डबल बॉन्ड. 1 ऑल याचा अर्थ 1 नंबरच्या कार्बनला OH. मग इथे लिहिणार CH2, CH, CH, CH3. बघा काय दिसतंय आपल्याला? डबल बॉन्डेड कार्बनच्या नेक्स्ट सिंगल बॉन्डेड कार्बनला OH अटॅच आहे, याचा अर्थ हा येईल मित्रांनो अलील अल्कोहोल. कोणता येईल हा? अलील अल्कोहोल. म्हणजे या क्वेश्चन साठी ऑप्शन सी हे करेक्ट आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी याचं पण आन्सर दिलंय. कल्याणी राणे, तन्मय पठाडे, माया थोरात, सिद्धी रुचा, नूतन माले, सर्वांनी करेक्ट आन्सर सांगितलंय. कोणतं? तर ऑप्शन सी. आणि इथं जेवढं करेक्ट सांगताय तसंच तुम्ही आता एक्झाम मध्ये पण लक्षात घ्या मित्रांनो. अलील, व्हिनिल, बेन्झील विचारलं का तुमचा आन्सर फिक्स आला पाहिजे. तुम्हाला या क्वेश्चनचा मार्क हे फिक्स पडलेच पाहिजे.
यात आता काही शंका नाही, कोणाला कोणतं पण स्ट्रक्चर विचारलं तर ते आपल्याला सांगता येईल. क्लिअर. त्यानंतर नेक्स्ट विचारला बघा, व्हॉट इज द नेम ऑफ आयसोब्युटिल अल्कोहोल अकॉर्डिंग टू कार्बिनोल सिस्टम. इकडे लक्ष द्या. आता हा 2023 आणि 2024 असं 2 वर्ष रिपीट झालेला क्वेश्चन आहे, ज्यामध्ये विचारलं त्यांनी आयसोब्युटिल अल्कोहोल, ज्याचं नाव विचारलं अकॉर्डिंग टू कार्बोनिल सिस्टम. कोणत्या सिस्टम नुसार? कार्बोनिल सिस्टम. तर बघा मित्रांनो, आपण IUPAC सिस्टम घेतलं, कॉमन नेम सिस्टम घेतलं, आता एक कार्बोनिल सिस्टम पण आहे. तर कशी येते मी तर तुम्हाला समजून सांगतो. कोणाचं नाव लिहायचं आपल्याला? आयसोब्युटिल अल्कोहोल. बघा, ब्युटिल म्हणजे किती कार्बन? 4. आयसो याचा अर्थ 3 सरळ 1-2 नंबरला. इथं आपण लिहिणार CH2OH, इथं लिहिणार CH3CH3, इथं लिहिणार CH. काय नाव मित्रांनो याचं? आयसोब्युटिल अल्कोहोल. आता याचं आपल्याला नाव लिहायचं मित्रांनो कार्बोनिल सिस्टम नुसार. आता कार्बोनिल सिस्टम नुसार नाव लिहिताना इकडे बघा मित्रांनो, मिथिल अल्कोहोल कन्सिडर केलं जातं. काय? हा जो मिथिल अल्कोहोल आहे याला कार्बिनोल म्हटलं जातं. मिथिल अल्कोहोलला काय म्हटलं जातं? कार्बिनोल. म्हणजे एक कार्बन असलेला जो अल्कोहोल आहे त्याला कार्बिनोल म्हणायचं. मग आपण असं लिहिलं बघा, CH3CH2OH. मग हा एक कार्बन आणि OH याला आपण कार्बिनोल म्हणायचं. काय म्हणायचं मित्रांनो? कार्बिनोल. आणि त्याच्या अगोदरचा जो अल्किल ग्रुप आहे त्याचं नाव लिहायचं. जसं याच्या अगोदर मिथिल आहे म्हणून याचं नाव लिहिणार आपण मिथिल कार्बिनोल. काय लिहिणार मित्रांनो? मिथिल कार्बिनोल. आपण असं जर घेतलं मग आता इकडे बघा, CH3CH2CH2OH. मग या CH2OH ऐवजी कार्बिनोल लिहायचं, त्याला बाजूला कोण अटॅच आहे? इथिल. मग याचं नाव येईल इथिल कार्बिनोल. काय येईल मित्रांनो? इथिल कार्बिनोल. मग आपल्याला विचारलंय आता कोणाचं? तर ह्या आयसोब्युटिल अल्कोहोल. तर बघा, हा जो CH2OH आहे त्या CH2OH ऐवजी काय लिहून टाका? कार्बिनोल लिहा. आता सांगा, CH2OH सोडून या CH2OH ला कोणता ग्रुप अटॅच आहे? तर बघा, 1 2 3 3 कार्बन असलेला अल्किल आहे. त्या 3 कार्बन असलेल्या अल्किल मध्ये असा CH डॅश आहे. म्हणजे हा जो अल्किल आहे या अल्किलचं नाव माझ्या मते आयसोप्रोपिल आहे मित्रांनो. काय नाव याचं? आयसोप्रोपिल, किंवा त्याला सेकंडरी प्रोपिल म्हणणार. मग ह्या कार्बिनोलचं नाव काय येईल? तर आयसोप्रोपिल कार्बिनोल. काय नाव लिहायचं? आयसोप्रोपिल कार्बिनोल. म्हणजे कोणतं ऑप्शन येईल? बघा, आयसोप्रोपिल म्हणजे ऑप्शन C येईल. कळालंय सगळ्यांना? नक्की कळालं का? हे कार्बिनोल सिस्टम कळालं का? यात काही अडचण असेल तर मला विचारा, आणि नसेल अडचण तर मग मी ते एक स्ट्रक्चर काढतो, त्याचं कार्बिनोल सिस्टम नुसार तुम्ही नाव सांगा. सांगा, हे स्ट्रक्चर काढलंय, ज्या स्ट्रक्चरचं कॉमन नेम लिहिणार मित्रांनो तुम्ही सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल. आणि हा जो सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल आहे, मग माझा क्वेश्चन आहे तुम्हाला आता, या सेकंडरी ब्युटिल अल्कोहोलचं कार्बिनोल सिस्टम नुसार नाव सांगा. सांगा पटकन, कार्बिनोल सिस्टम नुसार याचं नाव काय? सिद्धीने बरोबर सांगितले, भावेशने पण बरोबर सांगितले. बाकीचे झोपले काय? यश काय असतं? बरोबर सांगितलंय. नूतन माले, अक्षय गाडेकर. तर बघा मित्रांनो, CHOH याला कार्बिनोल म्हणणार. मग याच्या दोन्ही बाजूला, एका बाजूने इथिल एका बाजूने मिथिल आहे. मग आपण हे IUPAC सिस्टम अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार लिहिलं तर इथिल अगोदर लिहिणार, म्हणून आपण लिहिणार इथिल मिथिल कार्बिनोल. काय नाव लिहायचं मित्रांनो? इथिल मिथिल कार्बिनोल. क्लिअर? सार्थक इथिल कार्बिनोल नेणार, त्याचं दोन बाजूने दोन वेगवेगळे ग्रुप आहे, एक इथिल पण आहे आणि एक मिथिल पण आहे, म्हणून याचं इथिल मिथिल कार्बिनोल आहे. कळालंय सगळ्यांना क्वेश्चन? त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जातोय बघा. तर आणि क्वेश्चन हा एकदम सोपा आहे.
व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ प्रोपिलिन ग्लिसरॉल? हा 2024 ला विचारलेला क्वेश्चन आहे. तुम्हाला काय विचारतात ते, व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ प्रोपिलिन ग्लिसरॉल? सांगा. ग्लिसरॉल म्हणजे कोणत्या टाईपचा अल्कोहोल आहे? ट्रायहायड्रिक अल्कोहोल आहे. प्रोपिलिन म्हणजे 3 कार्बन, मग 3 कार्बन असलेला अल्कोहोल तुम्ही असं लिहिता CH2OH, नंतर लिहिता CHOH, परत लिहिता CH2OH. याचं नाव आहे ग्लिसरॉल किंवा ग्लिसरीन. आता याचा तुम्हाला फॉर्म्युला विचारला, एकदम सोपं आहे. रुच्या बरोबर सांगितलंय, समीक्षा शेलरने पण बरोबर सांगितलंय. आता फक्त याचा तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे त्यात ऍटम किती ते सांगायचंय. ऑप्शन बी सांगतोय अक्षय थोडस चेक करून घ्यायचंय. बघा कार्बन किती आहे? 1 2 3 C3. हायड्रोजन किती बघा. आता हायड्रोजनचा विचार केला 2 3 4 5 6 7 8 C3H8. ऑक्सिजन 1 2 3 C3H8O3 असं यायला पाहिजे त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. आणि जो आपल्याला दिलाय मित्रांनो कोणत्या ऑप्शन मध्ये, तर ऑप्शन सी मध्ये. क्लिअर? याचा अर्थ याचा ऑप्शन सी करेक्ट आहे. बऱ्याच जणांनी याचं पण आन्सर सांगितलंय. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जातोय. विच ऑफ द फॉलोइंग स्ट्रक्चर ऑफ अन अल्कोहोल विथ मॉलिक्युलर फॉर्म्युला? आता पहा, अगोदर नाव दिलं, नावावरून मॉलिक्युलर फॉर्म्युला विचारला. नावावरून मॉलिक्युलर फॉर्म्युला शोधण्यासाठी आपण नावावरून स्ट्रक्चर काढलं, मग स्ट्रक्चर वरून मॉलिक्युलर फॉर्म्युला शोधला. आता उलट आहे बघा मित्रांनो, आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला दिलाय. हा 2025 ला विचारलेला क्वेश्चन आहे. 24 ला उलट केलं तेव्हा त्यांनी नाव दिलं, मॉलिक्युलर फॉर्म्युला विचारला. 25 ला मॉलिक्युलर फॉर्म्युला दिला, स्ट्रक्चर विचारलं. आता काय अवघड नाहीये, एकदम सोपं आहे. हे जे स्ट्रक्चर दिसत आहे तुमच्या समोर, सगळ्या स्ट्रक्चरचा फॉर्म्युला बघून घ्यायचा. जसं इथं जर विचार केला, माहिती ना आपल्याला बॉन्ड लाईन फॉर्म्युला, जसं इथं CH2A, इथं CH2A, इथं CH2A, इथं CH2A, इथं CH आहे. म्हणजे याचा जर पहिला स्ट्रक्चरचा फॉर्म्युला विचारात घेतला, 1 2 3 4 5 C5. हायड्रोजन बघा 1 2 हे 2, नंतर हे 2 4 6 8 10 H10 आणि एक ऑक्सिजन C5H12 पाहिजे आपल्याला. इथं C5H10 आहे, हे ऑप्शन येणार नाही. इथं बघा याचा लिहिणार CH2 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 CH2OH 1 2 3 4 C4 आहे, चेक करायची गरज नाही. C5 पाहिजे आपल्याला. 1 2 3 4 5 कार्बन आहे बरोबर C5. हायड्रोजन बघा पहिल्याला किती मित्रांनो, एंड याचा अर्थ 3 3 आणि 2 5 5 आणि 1 6 6 आणि 2 सांगा 6 आणि 2 किती होता 8 8 आणि 3 11 11 आणि हा 1 12 C5H12 आणि ऑक्सिजन 1 आहे का बरोबर. C5H12O ऑप्शन सी हे करेक्ट यायला पाहिजे. कोणतं? ऑप्शन सी. याचा पण वेगळा येईल मित्रांनो, याच्यात हायड्रोजन कमी आहे. क्लिअर? डी ऑप्शन. यश भाऊ तुम्ही डी ऑप्शन सांगितलं, डी ऑप्शन कसं येईल मला सांगा. कार्बन किती बघा 1 2 3 4 5 5 बरोबर आहे कार्बन. हायड्रोजन इथं 1 इथं 2 2 आणि 1 3 हा 4 हा 5 6 7 8 C5H8O असा आला, तो नाही येणार. ऑप्शन सी हे करेक्ट आहे. यश कळालं का? ऑप्शन सी करेक्ट आहे, डी ऑप्शन नाही. समीक्षाने बरोबर सांगितलं, रुच्याने पण बरोबर सांगितलंय. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट डायहायड्रिक फिनॉल? बघा काय म्हणतात ते, आता खाली दिलेल्या पैकी डायहायड्रिक फिनॉल नाहीये. कोणता डायहायड्रिक फिनॉल नाहीये? आणि लक्षात घ्या मित्रांनो, क्वेश्चन बघा किती वेळेस रिपीट झालाय. 20 23 24 25 4 वेळेस रिपीट झालेला क्वेश्चन आहे. आणि फक्त आपल्याला विचारलं डायहायड्रिक फिनॉल नाहीये. डायहायड्रिक फिनॉलचे आपण एक्झाम्पल पाठ केले ना, कॅटेकोल, रेसोरकिनोल, हायड्रोकिनोन. हे 3 कोणते? तर हे 3 डायहायड्रिक फिनॉल आहे. फ्लोरोग्लुसिनोल हा ट्रायहायड्रिक फिनॉल आहे, म्हणून ऑप्शन सी हे करेक्ट येईल. फ्लोरोग्लुसिनोल इज नॉट डायहायड्रिक फिनॉल, इट इज ट्रायहायड्रिक फिनॉल. हा कोणत्या टाईपचा फिनॉल आहे मित्रांनो? तर हा ट्रायहायड्रिक फिनॉल आहे. फ्लोरोग्लुसिनोलचं स्ट्रक्चर पण काढू शकता तुम्ही.
अशी बेन्झीन रिंग आणि त्या बेन्झीन रिंगला 3 OH अटॅच असतात असे अल्टरनेट. याला म्हणता तुम्ही फ्लोरोग्लुसिनोल. करेक्ट सांगितलं, याचं पण आन्सर बऱ्याच विद्यार्थ्यांनी सांगितलंय. नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जातोय. व्हॉट इज द IUPAC नेम ऑफ फॉलोइंग कंपाऊंड. हा पण 2 वर्ष रिपीट झालेला क्वेश्चन आहे. 2024 आणि 2025 एक स्ट्रक्चर दिलंय, त्या स्ट्रक्चरचं आपल्याला काय विचारलं मित्रांनो, IUPAC नेम. इकडे बघा, आता एकदम सोपं आहे. ही एक काय आहे तर सायक्लिक कंपाऊंड आहे, 5 कार्बन आहे, याचा अर्थ सायक्लोपेंटेन आहे. मग सायक्लोपेंटेनला OH अटॅच, याचा अर्थ सायक्लोपेंटेनॉल आहे. लक्षात घ्या, 5 कार्बन आहे म्हणून याला आपण सायक्लोपेंटेनॉल म्हणणार, बरोबर का. आता यामध्ये जर विचार केला, OH अटॅच असलेल्या कार्बनला 1 नंबर दिला, हा 2, हा 3, हा 4 आणि 5. तर आपल्या असं लक्षात येईल मित्रांनो, या 2 नंबरला इथं CH3 आहे आणि 5 नंबरला पण CH3 आहे. म्हणजे तुम्ही लिहिणार 2,5 डायमिथिल. काय नाव याचं, 2,5 डायमिथिल सायक्लोपेंटेनॉल. व्यवस्थित बघून सांगा. सिद्धी हे ऑप्शन सांगितले तुम्ही, 2,5 डायमिथिल पेंटेन. पेंटेन नाही ते, हे ऑप्शन मध्ये पेंटेन 1 ऑल दिला, पेंटेन नाही येतो, सायक्लोपेंटेन आहे म्हणून हे ए ऑप्शन येणार नाही. दुसऱ्यामध्ये पण पेंटेन 2 ऑल दिलाय, ते पण येणार नाही. सी ऑप्शन मध्ये बघा, 2,5 डायमिथिल सायक्लोपेंटेनॉल, म्हणजे सी ऑप्शन हे आपलं करेक्ट आहे. सगळ्यांना समजलं आता, सी ऑप्शन हे करेक्ट आहे. क्लिअर, काही डाऊट नाही कोणाला. नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जातोय आणि नेक्स्ट क्वेश्चन जो दिसतोय बघा, व्हॉट इज IUPAC नेम ऑफ हायड्रोकिनोन. मला अगोदर तुम्ही सांगायचं मित्रांनो, हायड्रोकिनोन हा कोणत्या टाईपचा फिनॉल आहे. फिनॉलच आहे ना तो. हायड्रोकिनोन हा कोणत्या टाईपचा फिनॉल आहे ते सांगा अगोदर. ऑप्शन नका सांगू मला, पटपट तुम्ही हे सांगायचं, तर तो कोणत्या टाईपचा फिनॉल आहे. हायड्रोकिनोन फिनॉल तर आहे, हे फिक्स आहे. हा, रुचाने सांगितलंय बरोबर, अंकिता, सिद्धी, साई. तर बघा, हायड्रोकिनोन हा काय मित्रांनो, डायहायड्रिक फिनॉल आहे. ज्या डायहायड्रिक फिनॉल मध्ये 2 OH अटॅच असतात एकमेकांना अपोजिट. मग एक नंबरला आणि दुसरा 4 नंबरला, म्हणून याचा IUPAC नेम येईल बघा, बेन्झीन 1,4 डायोल. काय नाव याचं, बेन्झीन 1,4 डायोल. म्हणजे ऑप्शन 1,4 म्हणजे ऑप्शन सी करेक्ट आहे. सी ऑप्शन समीक्षाने सांगितलंय, सुमित मोरे, साई बोड यांनी पण सी ऑप्शन सांगितले. करेक्ट कळालं सगळ्यांना, सी ऑप्शन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जातोय. इन कार्बिनोल सिस्टम, परत आला बघा कार्बिनोल सिस्टमचा एक क्वेश्चन. सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल इज नेम ऍज. 2025 आणि 2021 2 वर्ष रिपीट झालेला क्वेश्चन आहे. आणि आता मी अगोदर जो कार्बिनोल चाला त्यात हे एक्झाम्पल समजून पण सांगितलंय, त्यामुळे याचा आन्सर पटकन द्यायचंय तुम्ही. सांगा, कार्बिनोल सिस्टम नुसार सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल. सांगा, सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल कसं लिहिता, CH3 CHOH CH2 CH3. सांगा, CHOH ऐवजी काय लिहा, कार्बिनोल लिहा. म्हणजे ज्या कार्बनला OH अटॅच आहे तो कार्बन आणि OH म्हणून कार्बिनोल लिहून टाकायचा आणि बाकी ग्रुप बघायचे. या बाजूने मिथिल, या बाजूने इथिल. सेम का डिफरंट, डिफरंट. मग लिहायचे अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार. मग लिहिणार आपण इथिल मिथिल कार्बिनोल. काय नाव याचं, इथिल मिथिल कार्बिनोल. ऑप्शन ए. क्लिअर. माझ्या मते कार्बिनोल सिस्टम पण सगळ्यांना समजली. आता IUPAC नॉमेक्लेचर साठी कार्बिनोल सिस्टम. नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जातोय आणि नेक्स्ट क्वेश्चन जो असणार आहे, सिलेक्ट द करेक्ट स्ट्रक्चर ऑफ 2-प्रोपॉक्सी बेन्झीन. बघा काय म्हणतात ते आता, करेक्ट स्ट्रक्चर ओळखा कोणाचं, 2-प्रोपॉक्सी बेन्झीन. आपण 2 वर्ष रिपीट झालाय, 2021 आणि 2025.
बघा काय विचारलं त्यांनी, करेक्ट स्ट्रक्चर ऑफ 2-प्रोपॉक्सी बेन्झीन. आता अल्कॉक्सी अल्केन, अल्कॉक्सी बेन्झीन हे लक्षात घ्या मित्रांनो. अल्कॉक्सी अल्केन, अल्कॉक्सी बेन्झीन हे इथरेन. मग बेन्झीन याचा अर्थ आपल्याला कळायला पाहिजे, एरोमॅटिक रिंग फिनिल. ही फिनिल रिंग काढली, नंतर मध्ये काय काढणार तुम्ही, ओ. आता 2-प्रोपॉक्सी म्हणतात ते. प्रोपॉक्सी याचा अर्थ 3 कार्बन, पण 3 कार्बन कसे जोडा, तर ह्या ऑक्सिजनला 2 नंबरचा कार्बन जोडा. मग 2 नंबरचा जोडला, तिकडे 1 नंबर आणि इकडे 1 नंबर राहील, हा 3 नंबरचा. मग इथं CH3, इथं CH3 आणि इथं येईल CH. हे असं स्ट्रक्चर येईल मित्रांनो 2-प्रोपॉक्सी बेन्झीनचं. कोणत्या ऑप्शन मध्ये दिलंय सांगा, कोणत्या ऑप्शन मध्ये? सिद्धीने बरोबर सांगितलंय, भावेशने पण बरोबर सांगितलंय. तर असं स्ट्रक्चर दिलंय बघा, 2-प्रोपॉक्सी बेन्झीन हे ऑप्शन सी मध्ये आपल्याला दिलंय. म्हणून ह्या क्वेश्चन साठी ऑप्शन सी हे करेक्ट आहे. कळालं का? या क्वेश्चन साठी ऑप्शन सी हे करेक्ट आहे, 2-प्रोपॉक्सी बेन्झीन. आता इथं जर विचार केला ए ऑप्शन मध्ये 1, 2, 3 तीनच कार्बन आहे, पण 1 नंबरचा कार्बन आहे, याचा अर्थ याला 1-प्रोपॉक्सी. या पहिल्याचं नाव काय येईल, 1-प्रोपॉक्सी बेन्झीन. आणि जे ऑप्शन सी मध्ये दिलंय बघा त्याचं 2-प्रोपॉक्सी बेन्झीन. इथं मिथिल आहे, याचा अर्थ हा मिथॉक्सी बेन्झीन आहे किंवा एनिसोल आहे. इथं बघा 1, 2, 3, 4 कार्बन दिले, मग त्याला आपण 2-ब्युटॉक्सी काय म्हणणार, याला आपण 2-ब्युटॉक्सी बेन्झीन. क्लिअर? तर याचं ऑप्शन सी हे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, द कॉमन नेम ऑफ बेन्झीन 1,3,5 काय म्हणतात ते? आता कोणाचं कॉमन नेम विचारलं आपल्याला, बेन्झीन 1,3,5 आता ट्राय याचा अर्थ आपल्याला कळायला पाहिजे 3. OL म्हणजे OH ग्रुप, 3 OH ग्रुप आहे. कोणाला अटॅच बेन्झीनला? किती नंबरला? 1 नंबरला, 3 नंबरला आणि 5 नंबरला. असे 3 OH आहे. याचं नाव आहे बेन्झीन 1,3,5 ज्याचं आपल्याला कॉमन नेम विचारलं. 2023 आणि 2025 ला आलेला हा क्वेश्चन आहे. सांगा कॉमन नेम सांगा. त्याचे 3 OH अटॅच आहे आणि 3 OH हे अल्टरनेट आहे. आता 3 OH हे जर अल्टरनेट असेल तर माझ्या मते त्याला तुम्ही फ्लोरोग्लुसिनोल काय म्हणता मित्रांनो, त्याला फ्लोरोग्लुसिनोल. आणि आणखी एक स्ट्रक्चर येतं बघा ट्रायहायड्रिक फिनॉल मध्ये, ही बेन्झीन रिंग आणि 3 OH असे शेजारी शेजारी असेल, 3 OH जर असे शेजारी असेल तर त्याला तुम्ही पायरोगॅलोल म्हटलं होतं. काय म्हटलं होतं मित्रांनो, पायरोगॅलोल. मग या दोघातला फरक लक्षात घ्या, फ्लोरोग्लुसिनोल कोणता आणि पायरोगॅलोल कोणता. तर यातला आपल्याला 1,3,5 विचारला तो फ्लोरोग्लुसिनोल आहे. याचा अर्थ सी ऑप्शन हे करेक्ट आहे. कल्याणी राणे, वेदांग सदावर्ते, नूतन माले, समीक्षा शेलार सगळ्यांनी करेक्ट आन्सर सांगितलं या क्वेश्चनचं. कोणतं? तर ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे, व्हॉट इज द IUPAC नेम ऑफ एनिसोल. 2025-2023 2 वर्ष रिपीट झालेला क्वेश्चन आहे. विचारलं त्यांनी IUPAC नेम ऑफ एनिसोल. सांगा एनिसोल म्हणजे काय, तर बेन्झीन रिंग, त्या बेन्झीन रिंगला O आणि पुढे CH3. एनिसोल मित्रांनो, याचं कॉमन नेम आहे एनिसोल किंवा मिथिल फिनिल इथर. आणि याचा IUPAC नेम जर बघितलं, जो छोटा अल्किल आहे तो अल्कॉक्सिलिता, छोटा अल्किल मिथिल आहे, मग त्याचा अल्कॉक्सी म्हणजे मिथॉक्सी. आणि फिनिल रिंग आहे तर त्याचं लिहिणार आपण बेन्झीन. काय सांगा मग एनिसोलचा IUPAC नेम मिथॉक्सी बेन्झीन. काय नाव मित्रांनो याचं, मिथॉक्सी बेन्झीन. क्लिअर? कळालं सगळ्यांना? नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे, आयडेंटिफाय द प्रोडक्ट ऑब्टेन व्हेन अ मिक्सचर ऑफ. आता इथं रिएक्शनचे क्वेश्चन चालू झाले इथून पुढे. आता इथपर्यंत नॉमेनक्लेचरची होती, आता रिएक्शनचे क्वेश्चन. काय म्हणतात ते, आयडेंटिफाय द प्रोडक्ट ऑब्टेन व्हेन अ मिक्सचर ऑफ वेपर्स ऑफ फिनॉल अँड हायड्रोजन इज पास ओव्हर निकेल कॅटॅलिस्ट ऍट 433 केल्विन. 2024 ला विचारलेला क्वेश्चन आहे. आपल्याला ओळखायचा आहे प्रोडक्ट. कधी भेटणारा प्रोडक्ट, तर आपण काय केलं बघा, वेपर्स ऑफ फिनॉल.
म्हणजे आपण व्हेपर्स घेतल्या कोणाच्या, फिनॉलच्या. मग आता कोणी म्हणायचं नाही सर व्हेपरचा फॉर्म्युला काय फिनॉलचा, तर आपल्याला फिनॉलचा फॉर्म्युला आला पाहिजे. फिनॉल म्हणजे एरोमॅटिक रिंग आणि त्याला OH. आणि कोण घेतलं त्याच्यासोबत, हायड्रोजन गॅस. मग हायड्रोजन गॅस आपण 3 घेतो माहितीये, 3H2 पास ओव्हर निकेल कॅटॅलिस्ट. आणि तर कॅटॅलिस्ट घेतला कोणता मित्रांनो, निकेल. आणि टेम्परेचर आहे 433 केल्विन. आता प्रोडक्ट तुम्ही सांगायचं पटकन. बऱ्याच जणांनी सांगितलं पण आहे, समीक्षा शेलार मोरे, नंतर मस्सीरा इनामदार, भावेश, समीक्षा, सिद्धी कुदळे, सगळ्यांनी करेक्ट सांगितलंय. तर बघा मित्रांनो, फिनॉल प्लस हायड्रोजन, 3 दोन्ही 6 हायड्रोजन आहे. मग 1 2 3 4 5 6 ठिकाणी हायड्रोजन जर ऍड केले तर डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड तयार होईल आणि आपल्याला असं स्ट्रक्चर भेटेल मित्रांनो, ज्या स्ट्रक्चरला म्हणणार आपण सायक्लोहेक्झेनॉल. काय भेटेल इथं, सायक्लोहेक्झेनॉल. आणि हा जो सायक्लोहेक्झेनॉल, फिनॉल पासून सायक्लोहेक्झेनॉल तयार होण्याची जी रिॲक्शन आहे त्या रिॲक्शनला म्हणणार आपण हायड्रोजिनेशन ऑफ फिनॉल. काय म्हणणार मित्रांनो, हायड्रोजिनेशन ऑफ फिनॉल. कोणतं ऑप्शन येईल, सायक्लोहेक्झेनॉल म्हणजे ए ऑप्शन. क्लिअर. बऱ्याच जणांनी याचं ए ऑप्शन करेक्ट सांगितलंय. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जातोय आणि नेक्स्ट क्वेश्चन जो दिसतोय, विच अमॉंग द फॉलोइंग इज नॉट अ पेअर ऑफ आयसोमर. इकडे लक्ष द्या मित्रांनो. आता हा क्वेश्चन व्यवस्थित आपल्याला बघायचा आहे. काय म्हणतात ते, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पेअर ऑफ आयसोमर. खाली दिलेल्या पैकी कोणती पेअर ही आयसोमरची नाहीये. तर मला अगोदर सांगा मित्रांनो, आयसोमरचा अर्थ कळतो आपल्याला. आयसोमर म्हणजे कंपाऊंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट. सांगा कोणते फॉर्म्युले डिफरंट असतात, स्ट्रक्चरल फॉर्म्युले. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो, स्ट्रक्चरल फॉर्म्युले डिफरंट असतात. मग चेक करून घेऊ आपण. यातलं पहिलं ऑप्शन चेक करू अगोदर, ब्युटेन टू ऑल. सांगा ब्युटेन टू ऑल कसं लिहिणार, तर CH3 CHOH CH2 CH3. आता माझ्या मते हे असे नाव तर काही लिहायला काही हरकत नाही कोणाला. हे ब्युटेन टू ऑल लिहिला, प्लस दुसरा लिहितो 2-मिथॉक्सी प्रोपेनॉल, सॉरी 2-मिथिल प्रोपेनॉल. प्रोपेनॉल म्हणजे 3 कार्बन, 2 नंबरला मिथिल आहे. आणि आता प्रोपेनॉल लिहिलं, लक्षात घ्या मित्रांनो, प्रोपेनॉल लिहिलंय, तिथं काही नंबर वगैरे लिहिलेलं नाहीये. याचा अर्थ नंबर लिहिलेला नसेल तर 1 नंबरच्या कार्बनला OH असतो. मग इथं लिहिणार CH3 CH2. आता इकडे बघा, या दोन्ही स्ट्रक्चरचा जर विचार केला तर दोन्ही स्ट्रक्चरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला बघू. बघा 1 2 3 4 4 कार्बन आहे C4. इथं पण बघा 1 2 3 4 हायड्रोजन बघा 3 4 5 6 6 आणि 3 9 आणि 1 10 3 3 6 2 8 9 आणि 1 10 C4 H10 आणि O. म्हणजे दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे मित्रांनो. पण आता यांचं स्ट्रक्चर जर बघितलं तर यामध्ये असे स्ट्रेट चेन आहे, यामध्ये ब्रांच आहे. याचा अर्थ हे दोघं एकमेकांचे आयसोमर येतील मित्रांनो. कोणते आयसोमर म्हणणार यांना आपण, चेन आयसोमर. काय म्हणणार मित्रांनो, या दोघांना चेन आयसोमर. आपल्याला ओळखायचंय, आयसोमर नसले पाहिजे. ए ऑप्शन मधले दोन्ही पण एकमेकांचे आयसोमर आहे, त्यामुळे ए ऑप्शन येणार नाही. भावेश ए ऑप्शन सांगितलं तुम्ही, याचा अर्थ क्वेश्चन व्यवस्थित वाचला नाही. लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला येत असतं पण क्वेश्चन न वाचल्यामुळे पण गोंधळ होतो. सिद्धी तुम्ही सी ऑप्शन सांगितलं, याचा अर्थ तुम्ही पण क्वेश्चन व्यवस्थित वाचलेला नाहीये. ऋषिकेशने बी ऑप्शन सांगितलं, क्वेश्चन व्यवस्थित वाचा. आपल्याला काय पाहिजे, आयसोमर नसायला पाहिजे. आता हे दोन आयसोमर आहे. बी ऑप्शन चेक करू. बी ऑप्शन मध्ये काय बघा, ब्युटेन 1 ऑल म्हणजे CH3 CH2 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 OH प्लस दुसरा कोण आहे 1-मिथॉक्सी प्रोपेन. सांगा प्रोपेन म्हणजे किती कार्बन मित्रांनो, 3. 1 नंबरला मिथॉक्सी म्हणजे OCH3 आणि बाकी हायड्रोजन लिहा CH3 CH2 CH2. आता ह्या दोघांचा फॉर्म्युला चेक करा. बघा 1 2 3 4 C4 हायड्रोजन बघा 3 2 5 2 7 2 9 1 10 C4 H10O. याचा पण बघा 1 2 3 4
3 आणि 3 6, 2 8, 2 10 आणि 1 ऑक्सिजन. म्हणजे याचा अर्थ याचा पण दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे पण स्ट्रक्चर डिफरंट आहे. हा अल्कोहोल आहे, हा इथर आहे. मग आता दोन कंपाऊंडचा फॉर्म्युला सेम, स्ट्रक्चर डिफरंट, यांच्या डिफरंट काय तर फंक्शनल ग्रुप डिफरंट आहे. हा अल्कोहोल आहे आणि हा इथर आहे. मग हे दोघांना म्हणणार तुम्ही एकमेकांचे फंक्शनल आयसोमर. काय म्हणणार मित्रांनो यांना? फंक्शनल आयसोमर. व्यवस्थित समजून घ्या. बरेच जण आणखी पण क्वेश्चन आन्सर पर्यंत पोहोचलेले नाहीये. बऱ्याच जणांनी बी ऑप्शन सांगितलं होतं, त्यांना पण कळालं आता बी ऑप्शन येणार नाही. ऋतुजा भुजाडे बी ऑप्शन ज्यांनी सांगितलं त्यांना आता कळालं बी ऑप्शन येणार नाही, कारण बी ऑप्शन मधले पण दोन्ही पण आयसोमर आहे. कोणते आयसोमर आहे ते? फंक्शनल आयसोमर आहे. समीक्षा शेलार करेक्ट आन्सर सांगताय, वेदांग सदावर्ते पण करेक्ट आन्सर सांगताय. आता सी ऑप्शन चेक करू बघा आपण. 1 मिथॉक्सी प्रोपेन परत आलं. आता 1 मिथॉक्सी प्रोपेन याचा अर्थ आपल्याला कळालं. इथं CH3, इथं CH3, CH2, CH2. दुसरा इथॉक्सी इथेन. इथॉक्सी इथेन म्हणजे CH3, CH2O परत CH2, CH3. इथॉक्सी इथेन. इकडे लक्ष द्या आता. 1 2 3 4 म्हणजे इथं कार्बन आहे 4, हायड्रोजन 3 आणि हे 3 6 आणि हे 4 10 आणि 1 ऑक्सिजन. इथं पण बघा 1 2 3 4, 3 आणि 2 5, 3 आणि 2 5, 5 आणि 5 10 ऑक्सिजन 1. म्हणजे दोघांचा इथं पण मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, स्ट्रक्चर वेगवेगळे. आता मग तुम्ही म्हणणार याला काय म्हणायचं सर? आता बघा दोन्ही पण इथरच आहे, फक्त दोघांमध्ये इथर मध्ये काय फरक आहे तर पहिल्या इथर मध्ये एका बाजूने मिथिल आहे, दुसऱ्या बाजूने एन प्रोपिल आहे आणि दुसऱ्या इथर मध्ये दोन्ही बाजूने इथिल आहे. इकडे लक्ष द्या. मग ज्या इथरच्या स्ट्रक्चर मध्ये दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम येतो, फक्त ऑक्सिजनला अटॅच असणारे अल्किल ग्रुप जर डिफरंट असेल तर त्यांना मेटामर्स म्हणायचं. काय म्हणायचं मित्रांनो? मेटामर्स. ही एक नवीन कन्सेप्ट आहे. मग हे दोन इथर काय झाले? एकमेकांचे मेटामर्स. मेटामर म्हणजे थोडक्यात आयसोमर आहे मित्रांनो. हे पण आयसोमर आहे पण त्या आयसोमरला स्पेशली मेटामर्स म्हटलं जातं. मग याच्यावर पण क्वेश्चन विचारता. ही नवीन कन्सेप्ट आलेली लक्षात घ्या मित्रांनो. मेटामर्स. मेटामर्स हे कोणामध्ये दिसतील तुम्हाला? मेटामर्स हे तुम्हाला इथर मध्ये दिसतील. ज्या इथर मध्ये ऑक्सिजनच्या बाजूला असणारे अल्किल ग्रुप वेगवेगळे, फॉर्म्युला सेम आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम, पण ऑक्सिजनला अटॅच असणारे अल्किल ग्रुप जर डिफरंट असेल तर त्यांना मेटामर्स म्हणा. आता ऑप्शन डी येणार आहे ऑटोमॅटिक, कारण की 3 ऑप्शन आले नाही. मग डी ऑप्शन हे आपलं करेक्ट आहे. बघून घेऊ आपण. बघा मिथॉक्सी इथेन. इथेन याचा अर्थ कळाला आपल्याला. CH3, CH2O, CH3 मिथॉक्सी इथेन प्लस दुसरा इथॉक्सी इथेन. इथॉक्सी इथेन म्हणजे CH3, CH2O, CH2, CH3. मग आपल्याला कळालं याच्यात 3 कार्बन आहे, याच्यात 4 कार्बन आहे. याचा अर्थ यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम नाहीये, स्ट्रक्चर पण डिफरंट आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला पण डिफरंट आहे. याचा अर्थ हे एकमेकांच्या आयसोमर येणार नाही. म्हणून डी हे ऑप्शन करेक्ट आहे. कळालं? काही जणांनी आता सांगितलं होतं डी ऑप्शन, पण अगोदर सुरुवातीला बी ऑप्शन, कोणी सी ऑप्शन सांगत होतं, कोणी ए ऑप्शन सांगत होतं. पण आता माझ्या मध्ये सर्वांना कळालंय. क्लिअर? जर समजलाय तर आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. माझ्या मध्ये समजलंय सगळ्यांना. विच अमॉंग द फॉलोइंग ऑक्सिडायझिंग एजंट इज यूज फॉर कन्वर्जन ऑफ. इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे थोडीशी. आर कोणतं कन्वर्जन आहे बघा? RCH2OH. सांगा RCH2OH म्हणजे काय? प्रायमरी अल्कोहोल. ज्याला कन्वर्ट केलंय त्यांनी RCHO. सांगा CHO म्हणजे कोणता मित्रांनो? अल्डिहाइड. सांगा प्रायमरी अल्कोहोल आहे, प्रायमरी अल्कोहोल कन्वर्ट झाला अल्डिहाइड मध्ये, प्रायमरी अल्कोहोलचं कन्वर्जन अल्डिहाइड मध्ये झालं. याचा अर्थ झालं मित्रांनो ऑक्सिडेशन. काय होतं? ऑक्सिडेशन. मग आपण काल शिकलोय प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झालं अल्डिहाइड, अल्डिहाइडचं परत ऑक्सिडेशन झालं कार्बोक्सिलिक ऍसिड. पण असं कधी होतं? जर तुम्ही ऑक्सिडायझिंग एजंट घेतला K2CR2
O7. तर अल्डिहाइड स्टेजला रिॲक्शन थांबत नाही, कार्बोक्सिलिक ऍसिड पण तयार होतो. ऋतुजा बुजाडे ऑप्शन चुकलंय तुमचं, ए ऑप्शन सांगितलंय, ए ऑप्शन नाहीये. ईश्वरी ए ऑप्शन सांगितलंय, ए ऑप्शन नाहीये. तर परत सांगतो, K2Cr2O7 जर घेतला, K2Cr2O7 रिॲक्शन अल्डिहाइड स्टेजला थांबत नाही, परत याचं ऑक्सिडेशन होतं आणि तुम्हाला असा कार्बोक्सिलिक ऍसिड भेटतो. काय भेटतो? कार्बोक्सिलिक ऍसिड. मग इथं आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिड दिला का? नाही. तर आपल्याला फक्त काय म्हणतात ते, हा जो प्रायमरी अल्कोहोल आहे तो कशात कन्वर्ट करा? अल्डिहाइड मध्ये. म्हणजे थोडक्यात तुम्हाला ह्या अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन होऊ द्यायचं नाहीये. आणि अल्डिहाइडचं जर ऑक्सिडेशन होऊ द्यायचं नसेल तर इथं आपण एक स्पेशल ऑक्सिडायझिंग एजंट घेतला होता, ज्याचं नाव होतं पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट. कोणता मित्रांनो? पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट, दॅट इज PCC. म्हणजे इथं आपण ऑक्सिडायझिंग एजंट वापरणार PCC. ऑप्शन डी. लक्षात घ्या मित्रांनो, रिॲक्शन सोपे असतात पण पर्टिक्युलर तुम्हाला तीच माहिती पाहिजे. त्यात थोडीशी सुद्धा माहिती आपली चुकली का आपला आन्सर चुकणार आहे. क्लिअर? कळालं सगळ्यांना आता? ऑप्शन डी हे करेक्ट आहे. नूतन महाले बी ऑप्शन सांगताय, बी ऑप्शन नाहीये, डी ऑप्शन आहे. सिद्धी कुदळे तुम्ही डी सांगितलंय बरोबर. मोरे, आकांक्षा मोरे डी ऑप्शन सांगितलंय. नूतन महाले बी ऑप्शन सांगितलं, तर बी ऑप्शन नाहीये. नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जातोय आणि नेक्स्ट क्वेश्चन मध्ये विचारला बघा, रिॲक्शन. एकदम सोपा क्वेश्चन आहे. आता 2024 ला विचारलेला हा क्वेश्चन आहे. काय म्हणतात ते? आयडेंटिफाय द प्रोडक्ट ऑब्टेन इन फॉलोइंग रिॲक्शन. खाली दिलेल्या रिॲक्शन मध्ये तयार होणार प्रोडक्ट ओळखा. काय बघा, काय दिलं आपल्याला? CH3 थ्राईस COH. याचं स्ट्रक्चर काढतो, COH. आणि या C ला किती CH3 अटॅच आहे? 3. मग 3 कशा लिहायचा? एक CH3, हा दुसरा CH3, हा तिसरा CH3. इकडे बघा, आता आवाज येत नाहीये, एक मिनिट. आता चेक करा, आवाज येतोय का? तर आवाज येतोय सर्वांना आता? तर इकडे बघा मित्रांनो, इथं काय दिलंय आपल्याला? तर बघा मित्रांनो, आपल्याला दिला हा अल्कोहोल. ज्या अल्कोहोलचं नाव काय? तर सी सांगितलं मी तुम्हाला, COH असेल तर टर्शरी. किती कार्बन आहे? 1 2 3 4. 4 आहे म्हणजे ब्युटिल, म्हणजे टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. ज्याला हीट दिली बघा कोणासोबत मित्रांनो? कॉपर सोबत. नियर अबाउट 573 केल्विन टेम्परेचर. आणि इथं काय झालं म्हणतात त्याचं? डिहायड्रेशन. सोपं आहे मित्रांनो. आपल्याला हा डिहायड्रेशन शब्द दिल्यामुळं आपला आन्सर आलंच लगे. डिहायड्रेशन शब्द दिल्यामुळं खूप आता सोपं झालं आपल्याला. एकदम म्हणजे एकदम सोपं झालं. काय करायचं? डिहायड्रेशन करा. डिहायड्रेशन करा म्हणजे काय? यातून वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करा. मग वॉटर रिमूव्ह कसा करायचा अल्कोहोल मधून? लगेच कळतं आपल्याला. जो अल्फा कार्बन आहे त्याचा काढा OH आणि बीटा कार्बनचा H. पण इथं 3 बीटा कार्बन आहे पण तिन्ही सेम आहे. मग तिघापैकी कोणाचा पण एक H काढा आणि OH काढा. त्या 2 कार्बन मध्ये डबल बॉन्ड लिहा. मग आपण लिहिलं CH3 CH3 डबल बॉन्ड CH2. काय नाव मित्रांनो ह्या अल्किनचं? आयसोब्युटिलिन. काय म्हणणार याला आपण? आयसोब्युटिलिन. आता आयसोब्युटिलिन असं आपल्याला ऑप्शन मध्ये नाहीये. मग तुम्हाला चालेल सर, काय हरकत नाही. आयसोब्युटिलिन नाही तर दुसरं, ए नाही तर और कोई, असं नाही चालणार. आयसोब्युटिलिन आहे, ए नाही तो दुसरा नाही. लक्षात घ्या, आयसोब्युटिलिन ऐवजी आयसोब्युटेन चालणार नाही मित्रांनो. डी ऑप्शन नाही. नाही तर मग काही हा सर आयसोब्युटिलिन आलं पण त्यांच्याकडून चुकलं वाटतं.
त्यांना आयसोब्युटिलनच द्यायचं होतं पण प्रिंटिंग मिस्टेक झाली, आयसोब्युटेन दिला, आयसोब्युटेन नाहीये मित्रांनो. याचं काय शोधा आता, हे कॉमन नेम आहे, IUPAC नेम शोधा. 2-मिथिल प्रोपीन, काय नाव याचं, 2-मिथिल प्रोपीन, हे काय त्याचं IUPAC नेम आहे. मग बघा 2-मिथिल प्रोपीन आहे का, तर 2-मिथिल प्रोपीन दिले आपल्याला ऑप्शन सी मध्ये. सी ऑप्शन करेक्ट आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी याचा आन्सर सांगितलंय 2-मिथिल प्रोपीन. नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जातोय. विच अमॉंग द फॉलोइंग अल्कोहोल हॅज लोवेस्ट बॉइलिंग पॉइंट. 2024 ला विचारलेला क्वेश्चन आहे. खाली दिलेल्यापैकी कोणत्या अल्कोहोलचा बॉइलिंग पॉइंट सगळ्यात कमी मित्रांनो. लोवेस्ट विचारलाय, लोवेस्ट म्हणजे कमी. इकडे बघा आता इथं जर विचार केला ए ऑप्शन मध्ये 1 2 3 4 4 कार्बन सरळ रेषेत लिहिले, याचा अर्थ हा N ब्युटिल अल्कोहोल आहे. इथं बघा 1 2 3 4 5 5 याचा अर्थ हा, सांगा मित्रांनो 5 याचा अर्थ पेंटिल आहे. पण कोणता पेंटिल आहे हा, आयसोपेंटिल अल्कोहोल. कोणता आहे, आयसोपेंटिल अल्कोहोल. इथं जर विचार केला 1 2 3 4 5 5 कार्बन आहे. इथं जर विचार केला आता हा जो लिहिलेला आहे याचं कॉमन नेम जर विचारलं CHOH, याचा अर्थ हा सेकंडरी आहे. किती कार्बन आहे बा, 1 2 3 4 5 5 आहे म्हणजे पेंटिल, सेकंडरी पेंटिल अल्कोहोल. त्यानंतर इथं जर विचार केला आपण 1 2 3 4 5, आता बघा हा जो दिसतोय तुम्हाला निओपेंटिल आहे. कोणता अल्कोहोल हा, निओपेंटिल अल्कोहोल. कोणता मित्रांनो, निओपेंटिल अल्कोहोल. आता इथं जर विचार केला बघा कुठेतरी आपण शिकलोय, सांगितलं पण आहे, समीक्षाने अगदी करेक्ट सांगितलंय. बॉइलिंग पॉइंट डिक्रीजेस विथ अन इंक्रीज इन ब्रांचिंग. काय म्हणतात ते आता, ब्रांचिंग वाढत गेल्या तर बॉइलिंग पॉइंट काय होत जाईल, सांगा. ब्रांचिंग वाढत गेल्या तर बॉइलिंग पॉइंट कमी होतो. बॉइलिंग पॉइंट काय होतो, कमी होतो. मग ब्रांचिंग वाढल्या बॉइलिंग पॉइंट कमी झाला, याचा अर्थ इथं जर विचार केला, आता ऍक्च्युअली इथं जर बघितलं आपण हा N ब्युटिल आहे मित्रांनो, आणि ब्युटिल आणि पेंटिलचा जर विचार केला, इकडे लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या. ऍक्च्युअली इथं जो आहे तर इथं थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक झाली, तर ब्युटिल नाही इथं पण पेंटिल आहे. काय इथं पेंटिल आहे, म्हणजे हा N पेंटिल, हा आयसोपेंटिल, हा सेकंडरी, हा निओ. तर इथं आपल्याला जास्त ब्रांच दिसत आहे आणि जास्त ब्रांच असल्यामुळं त्याचा बॉइलिंग पॉइंट हा कमी असणार आहे. म्हणून या क्वेश्चन साठी डी ऑप्शन हे करेक्ट आहे. कोणतं ऑप्शन, तर डी ऑप्शन हे करेक्ट येईल. वेदांगने सांगितलंय, समीक्षाने सांगितलंय, सिद्धी तुम्ही ए ऑप्शन सांगितलंय. जर ब्युटिल असेल, ब्युटिल पेक्षा पेंटिल हे बरोबर आहे तुमचं, पण इथं पेंटिल ऍक्च्युअल N पेंटिल, तो N पेंटिल आल्यामुळं इथं सगळ्यात कमी बॉइलिंग पॉइंट कोणाचा असणार आहे, तर निओ पेंटिल. त्याचं कारण काय आहे, ब्रांचिंग वाढल्या बॉइलिंग पॉइंट कमी झाला. नेक्स्ट, विच अमॉंग द फॉलोइंग कंपाऊंड हॅज लोएस्ट ऍसिडिक स्ट्रेंथ. 2024 ला विचारलेला क्वेश्चन आहे. तर खाली दिलेल्यापैकी कोणत्या कंपाऊंडची ऍसिडिक स्ट्रेंथ ही सगळ्यात कमी असेल आपल्याला असं विचारलंय. समीक्षा शेलारने याचं पण आन्सर सांगितलंय. सांगा लोवेस्ट ऍसिडिक स्ट्रेंथ विचारलंय म्हणजे सगळ्यात कमी ऍसिडिक कोण, तर बा ए ऑप्शन दिलं इथिल अल्कोहोल, बी ऑप्शन दिलं टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल, सी ऑप्शन दिलं फिनॉल, डी ऑप्शन पॅरा नायट्रोफिनॉल. तर इकडे लक्ष द्या मित्रांनो. आता पहिला कोण दिला, इथिल अल्कोहोल. पहिला कोणता आहे, इथिल अल्कोहोल. दुसरा आहे मित्रांनो टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल. कोणता आहे, टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल. तिसरा दिला फिनॉल. काय दिला मित्रांनो, तिसरा फिनॉल आहे. आणि चौथा दिला पॅरा नायट्रोफिनॉल. कोणता, पॅरा नायट्रोफिनॉल. म्हणजे फिनॉल मध्ये पॅरा पोझिशनला नायट्रो ग्रुप आहे. आपल्याला आता याची काय कम्पेअर करायची मित्रांनो, ऍसिडिक स्ट्रेंथ. इकडे लक्ष द्या, समीक्षाने सांगितलेला आन्सर बरोबर आहे. ऋतुजा बुजाडे ऑप्शन चुकलंय तुमचं, नूतन महाले ऑप्शन चुकलंय, वेदांग सदावर्ते पण ऑप्शन चुकलंय तुमचं. इकडे लक्ष द्या. आता कसं, तर बा
कुठेतरी शिकलो आपण फिनॉल आर मोर ऍसिडिक दॅन अल्कोहोल. हे पहिलं वाक्य कळालं, फिनॉल आर मोर ऍसिडिक दॅन अल्कोहोल. याचा अर्थ आपल्याला कळालं हे दोघं जास्त ऍसिडिक आहे या दोघांपेक्षा, कारण हे दोघं अल्कोहोल आहे, हे दोघं फिनॉल आहे. आता बघा यामध्ये फिनॉल, या फिनॉल मध्ये आणि या फिनॉल मध्ये काय फरक आहे, तर इथं आला NO2 ग्रुप. NO2 हा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे. इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप मुळे ऍसिडिक स्ट्रेंथ वाढते. याचा अर्थ ह्या दोघांचं कंपॅरिझन केलं तर हा पॅरा नायट्रोफिनॉल जास्त ऍसिडिक फिनॉल पेक्षा. पण आपल्याला कमी ऍसिडिक विचारला, मग आता आपल्याला कळालं कमी ऍसिडिक हे दोघं राहिले. आता कोण, हा इथिल अल्कोहोल आणि हा टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल. तर इकडे लक्ष द्या मित्रांनो, जे अल्कोहोल आहे त्या अल्कोहोल मध्ये तुम्ही जर कम्पेअर केलं प्रायमरी अल्कोहोल, त्यानंतर सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शियरी अल्कोहोल, तर आपल्याला काय चेंजेस दिसतात मित्रांनो. जो OH अटॅच असलेला कार्बन आहे त्या कार्बनला टर्शियरी मध्ये विचार केला तर 3 अल्किल ग्रुप आहे. सेकंडरी मध्ये OH ज्या कार्बनला अटॅच आहे त्याला 2 अल्किल आहे, आणि प्रायमरी मध्ये विचार केला OH ज्या कार्बनला अटॅच आहे त्याला एकच अल्किल ग्रुप आहे. आणि हा जो अल्किल ग्रुप आहे मित्रांनो तो दाखवतो इंडक्टिव्ह इफेक्ट. कोणता, इंडक्टिव्ह इफेक्ट. जितके अल्किल ग्रुप जास्त तेवढा इंडक्टिव्ह इफेक्ट जास्त असणार आहे. आणि हा जो इंडक्टिव्ह इफेक्ट आहे, मग तुम्ही आता इंडक्टिव्ह इफेक्ट भले आपल्याला माहित नाहीये, आपण थोडीशी आयडिया काय लक्षात घ्यायची, जेवढे अल्किल ग्रुप वाढले तेवढे ऍसिडिक स्ट्रेंथ कमी होते. म्हणजे अल्कोहोलची ऍसिडिक स्ट्रेंथ जर आपण बघितली, प्रायमरी अल्कोहोल जास्त ऍसिडिक असता सेकंडरी पेक्षा, सेकंडरी हे जास्त ऍसिडिक असता टर्शियरी पेक्षा. मग सांगा इथं विचार केला इथिल अल्कोहोल हा प्रायमरी आहे, हा टर्शियरी, मग टर्शियरीची ऍसिडिक स्ट्रेंथ सगळ्यात कमी, म्हणजे आपण काय म्हणणार इथिल अल्कोहोल जास्त ऍसिडिक आहे या टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल पेक्षा. अशी ही ओव्हरऑल ऑर्डर आहे. म्हणजे इथं जर आपण विचार केला सगळ्यात कमी ऍसिडिक कोण असणार आहे मित्रांनो, हा टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल. कोणता, टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल. कळालंय पण सगळ्यांना. आन्सर कसं शोधलं हे कळालं का, नाही तर मग फक्त बी ऑप्शन आलं. अगोदर आपण सांगितलं फिनॉल जास्त ऍसिडिक असता अल्कोहोल पेक्षा, मग हे फिनॉलचा प्रश्न मिटला, ते जास्त ऍसिडिक हे कळालं आपल्याला. मग ह्या अल्कोहोल मध्ये कसं कम्पेअर करायचं, प्रायमरी अल्कोहोल हे जास्त ऍसिडिक असता सेकंडरी पेक्षा, सेकंडरी जास्त ऍसिडिक असता टर्शियरी पेक्षा. म्हणजे सगळ्यात कमी ऍसिडिक असणारे मित्रांनो कोणता, हा टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल. तर माझ्यामध्ये क्वेश्चनचा आन्सर सर्वांना समजलंय. क्लिअर, काही डाऊट नाही कोणाला या क्वेश्चन मध्ये, कोणाला काही अडचण नाही ना, कारण हे असेच क्वेश्चन आपले मार्क खाणारे मित्रांनो. जे आपल्याला ऍक्युरेट माहिती असेल तरच आपण त्याचा आन्सर करेक्ट देऊ शकतो. तर माझ्यामध्ये हा क्वेश्चन सर्वांना समजलाय. नेक्स्ट क्वेश्चन जो दिसतोय बघा आपल्याला, आयडेंटिफाय प्रोडक्ट बी इन द फॉलोइंग सिरीज ऑफ रिएक्शन. हा 2024 ला विचारलेला क्वेश्चन आहे. काय म्हणतात ते, काय ओळखा. आता खाली दिलेली जी रिएक्शन आहे त्या रिएक्शन मधला बी हा कोण आहे ते ओळखायला सांगितलंय. तर बघा पहिल्या स्टेप मध्ये दिला आपल्याला प्रोपीन. सांगा प्रोपीन म्हणजे CH3 CH डबल बॉन्ड CH2 कोणासोबत रिएक्शन, BH3 ट्वाइस म्हणजे लक्षात घ्या B2S6 बरोबर ना, B2 3 2 6. आणि सॉल्व्हंट घेतलं इथं टेट्रा हायड्रो कोणी, हा THF. टेट्रा हायड्रोफ्युरॉन. काय मित्रांनो, हा टेट्रा हायड्रोफ्युरॉन हा सॉल्व्हंट आहे. मग आपल्याला B2S6 आलं का आपल्या लगेच लक्षात आलं पाहिजे, सर B2S6 आला तर आपल्याला वाटतं हायड्रोबोरेशन रिएक्शन आहे. काय मित्रांनो, हायड्रोबोरेशन. मग आपल्याला लगेच लक्षात आलं 6 मॉलिक्यूल घ्यायचे अल्किनचे. मग अल्किन कोणता आहे, हा प्रोपीन. मग 6 मॉलिक्यूल घेतले तर तुमच्याकडे असं तयार होईल बघा, इथं CH3 CH2 इथं 3 मॉलिक्यूल, इथं 1 बोरॉन, याचे 2 मॉलिक्यूल तयार होतील ज्याला तुम्ही ट्राय एन प्रोपिल बोरेन म्हणणार. आणि त्याचं परत काय केलं तुम्ही, ऑक्सिडेशन केलं बाय युजिंग H2O2 आणि अल्कलाइन मीडियम घेतलं इथं, तर आपल्याला अल्कोहोल तयार झालेलं दिसेल मित्रांनो.
सॉरी 3 मॉलिक्यूल तयार झालेले दिसतील तुम्हाला, CH3 CH2 CH2 OH. काय नाव याचं? N प्रोपिल अल्कोहोल. मग तुम्हाला सर इतकं फास्ट कस काय कळालं तुम्हाला? तर माझ्या डोक्यात फक्त एवढंच होतं, B2S6. इकडे बघा मित्रांनो, B2S6 म्हणजे कोण? डायबोरेन. डायबोरेनची ऍडिशन केली, याचा अर्थ ह्या रिॲक्शनला हायड्रोबोरेशन म्हणता, हे मला माहिती होतं. मग हायड्रोबोरेशन केलं आपण कोणत्या पण अल्किनचं, तर तुम्हाला सांगितलं होतं जर अनसिमेट्रिकल अल्किन असेल, हायड्रोबोरेशन केलं तर तुम्हाला प्रायमरी अल्कोहोल भेटतो. मग प्रोपीन आहे, प्रोपीन पासून तयार होणारा प्रायमरी अल्कोहोल N प्रोपिल अल्कोहोल, ज्याचं IUPAC ने प्रोपेट 1 ऑल. म्हणून याचं करेक्ट आन्सर येईल मित्रांनो ऑप्शन सी. समीक्षाने डी ऑप्शन सांगितलंय, तर डी ऑप्शन नाही, अक्षयने बी ऑप्शन सांगितलंय. बी ऑप्शन पण नाही अक्षय, तुम्ही जे सांगितलंय तुम्ही याचं स्ट्रक्चर सांगितलं, आपल्याला ए नाहीये, बी ओळखायचा आहे. बी आणि शेवट काय सांगितलं पहा, त्यांनी BOH थ्राईस तयार होतो. मग BOH थ्राईस हा शेवटच्या स्टेप मध्ये तयार होतो. शेवटच्या स्टेप मधलं प्रोडक्ट हे आपलं अल्कोहोल आहे. सी ऑप्शन करेक्ट आहे. अक्षय समजलंय. समीक्षा शेलार तुम्ही डी ऑप्शन सांगितलं होतं, तर डी ऑप्शन नाही येणार. डी ऑप्शन कधी येऊ शकतं? जर आपण या प्रोपीनचं हायड्रेशन केलं असतं, तर हायड्रेशन म्हणजे वॉटरची ऍडिशन केली असती तर सेकंडरी अल्कोहोल तयार झाला असता. कळालं सगळ्यांना? आता ऑप्शन सी. नेक्स्ट आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग अल्कोहोल ऑन एडिशन ऑफ Lucas reagent react fast and turns the reagent turbid instantaneously. यस कळाले. आता इकडे लक्ष द्या, काय म्हणतात ते? विच ऑफ द फॉलोइंग अल्कोहोल ऑन एडिशन ऑफ Lucas reagent, म्हणजे खाली